आता 8वीचा धडा आहे. त्या 8वीच्या धड्यामध्ये भारतातील न्यायव्यवस्था चला, भारतातील न्यायव्यवस्था हा पाठ आपल्याला समजून घ्यायचा आहे. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्याबरोबरच न्यायमंडळ हा सुद्धा शासन संस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. कायद्याची निर्मिती कायदे मंडळ करते, कार्यकारी मंडळ त्याची अंमलबजावणी करते, तर न्यायालय न्याय देते. या पाठात आपण न्यायमंडळ न्यायदान कसे करते, त्यामुळे समाजातील अन्याय दूर होऊन सामाजिक स्वास्थ्य कसे प्राप्त होते याचा विचार करणार आहोत. तत्पूर्वी आपण न्यायदानाची आवश्यकता का असते हे समजावून घेऊ. व्यक्तीमध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत भिन्नता असते. सहिष्णुता बाळगण्यास या बाबीमधून संघर्ष निर्माण होत नाहीत, परंतु मतभिन्नता टोकाची झाल्यास त्यातून संघर्ष निर्माण होतात व त्याचे निराकरण निपक्षपाती दृष्टिकोने कायद्याच्या आधारे होण्याची गरज असते. त्यासाठी न्यायमंडळासारख्या निष्पृह यंत्रणा आवश्यक असतात. तर व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यातही हितसंबंधाबाबत संघर्ष निर्माण होऊ शकतात. शासनाचा एखादा निर्णय अथवा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू शकतो व त्या विरोधामध्ये न्यायालयात दाद मागता येते. संविधानातील सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी ज्याप्रमाणे शासन प्रयत्न करते, त्याचप्रमाणे न्यायमंडळही काही खटल्यांच्या निकालांच्या द्वारे अथवा सक्रिय भूमिका घेऊन शासनाला पाठिंबा देऊ शकते. समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी इत्यादी समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही याचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते. लोकशाही बळकट होण्यास ही बाब आवश्यक आहे. कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळापुढे सुरक्षित राहते. गरीब श्रीमंत, प्रगत अप्रगत, स्त्री पुरुष या सर्वांना कायदा समान रीतीने लागू पडतो हे न्यायदानातून स्पष्ट होते, असं व्यक्त होताना आपलं दिसतं. न्यायदानाद्वारे नागरिकाच्या हक्काचे संरक्षण होते, कायद्यानुसार तंट्याचे निराकरण होते व कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. हेही या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. न्यायमंडळाची रचना कशी आहे, तर भारत हे संघराज्य आहे. केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ आहे, परंतु न्यायमंडळ मात्र संपूर्ण देशासाठी एकच आहे. त्यात केंद्र व घटक राज्य अशी स्वतंत्र विभागणी नाही. याचाच अर्थ भारतीय न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय असून त्याखाली उच्च न्यायालये आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयाखाली जिल्हा न्यायालय व त्यानंतर दुय्यम न्यायालय अशी रचना आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय आहे, तर भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. भारताच्या सरन्यायाधीशाची व अन्य न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात श्रेष्ठ न्यायाधीश सरन्यायाधीश या पदावर नेमले जावेत असे संकेत आहे. न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी आपल्या संविधानाने मग केलेल्या तरतुदी खालीलप्रमाणे आहे. बघा कशा तरतुदी आहेत त्या. न्यायाधीशाच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. निष्णात कायदेतज्ञ असलेल्या
उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती त्या ठिकाणी पात्र मानल्या जातात. न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात, त्यामुळे राष्ट्रीय दबाव दूर ठेवता येतो. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. क्षुल्लक कारणासाठी अथवा राजकीय हेतूने त्यांना पदावरून दूर करता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते, त्यावर संसदेवरती चर्चा होत नाही. न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या वेतनावरती चर्चा होत नाही, एक लक्षात ठेवा. न्यायाधीशाच्या कृती व निर्णयावर व्यक्तिगत टीका करता येत नाही. न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. या तरतुदीमुळे अयोग्य टीकेपासून न्यायाधीशांना संरक्षण तर मिळालेच, पण त्याचबरोबर न्यायमंडळाचे स्वातंत्र्यही अबाधित राहते. संसदेला न्यायालयाच्या वर्तनावर चर्चा करता येत नाही, परंतु न्यायाधीशांना या पदावरून दूर करण्याचा व त्यासाठी महाभियोग प्रक्रिया चालवण्याचा अधिकार आहे. न्यायालयीन सक्रियता कशी असते ते बघा. तर न्यायालयाकडे तंटे गेल्यास न्यायालय ते सोडवते, ही न्यायालयाबाबतची पारंपरिक प्रतिमा आहे. गेल्या काही दिवसापासून न्यायालयाच्या या प्रतिमेस बदल झाला असून न्यायालय सक्रिय झाले आहे. याचा अर्थ न्यायालय आता संविधानातील न्याय समतेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. समाजातील दुर्बल घटक इकडे रे या ठिकाणी मग जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल केलेली जी याचिका असते तिला जी आहे ते जनहित याचिका असं म्हटलं जातं. न्यायालयात यावर विचार करून हा निर्णय घेतला जात असतो, एक लक्षात ठेवा. तर उच्च न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय काय म्हणते की भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संस्थेला देण्यात आलेला आहे. यामध्ये काय सध्या आपल्या देशामध्ये 24 उच्च न्यायालय आहेत. आपल्या भारत देशात एकूण 24 उच्च न्यायालय आहे. उच्च न्यायालयात एक प्रमुख न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्रपती करतात, लक्षात ठेवा. जिल्हा व दुय्यम जी काही न्यायालय आहेत ती बघा. ज्या न्यायाधीशांशी लोकांना नेहमी संबंध येतो ती जिल्हा आणि तालुका पातळीवर न्यायालय होत. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा न्यायालय असते. भारतातील कायदा पद्धतीच्या शाखा कशा आहेत? कायदा पद्धती शाखा, कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत. त्या कशा आहेत? दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. तर दिवाणी कायदा म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मग व्यक्तीच्या हक्कावर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ काय आहे की यामध्ये जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी संबंधी न्यायालयापुढे याचिका दाखल केल्यानंतर न्यायालय यावर निर्णय घेतात. यामध्ये जे आहे ते दिवाणी कायद्यामध्ये निर्णय दिला जातो. तर फौजदारी कायदा हा कशा संदर्भात असतो? तर यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे फौजदारी कायद्याच्या आधारे सोडवले जातात. जसं की उदाहरणार्थ काय चोरी असेल, घरफोडी असेल, हुंड्यासाठी छळ असेल इत्यादी जे काही गुन्हे झालेले असतात ते फौजदारी गुन्ह्यात असतात. या गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसाकडे माहिती अहवाल म्हणजेच FIR असतो, दाखल केला जातो व पोलीस त्याचा तपास करतात आणि नंतर कोर्टात खटला दाखल होतो. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षेचे स्वरूपही गंभीर असते. भारतातील न्यायव्यवस्थेचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे.
सामान्य माणसाच्या मनातही न्यायव्यवस्थेबाबत आदर असून त्यावर विश्वास आहे. व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केलेले आहे. भारतातील लोकशाही बळकट करण्यात न्यायालयाचा खूप मोठा वाटा आहे. काही जरी झालं, कोणावर अन्याय अत्याचार जरी होत असला तर तुम्ही काय म्हणता, मी पोलिसाकडे जाईल, मी कोर्टाकडे जाईल, तुझ्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करेल, बरं मला त्रास देऊ नको. तर त्यासाठी न्यायव्यवस्था ही फार महत्त्वाची आहे. तर